बऱ्याच निर्मात्यांना असं वाटतं की देवावरचा चित्रपट बनवला तर तो चित्रपट लोक आवर्जून पाहायला येतील किंवा त्या चित्रपटाला लोक गर्दी करतील. असाच काहीसा प्रकार आजच नुकताच रिलीज झालेला चित्रपट जो आहे डंका हरिनामाचा या बाबतीत झालेला आपल्याला दिसून येतं. तर हा चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. तर काय आहे नेमकी याची स्टोरी, तुम्ही हा चित्रपट पाहावा का, तर ते सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर डंका हरिनामाचा चित्रपटाची जी कथा आहे ती सुरू होती एका गावातून, ज्या गावातील विठ्ठल मूर्ती गेले 15 वर्षापासून तिथं नाही आहे. ती 15 वर्षापूर्वीच चोरीच गेली आहे आणि ती अजूनही सापडलेली नाही आहे. मग 15 वर्षानंतर चोरी गेलेली जी मूर्ती आहे ती सापडत नसते. त्यानंतर तिथले जे हे असतात जमीनदार, त्याच्यामध्ये रावराजे त्यांचं नाव असतं, त्याच्यामध्ये सयाजी शिंदे यांनी ही भूमिका साकारलेली आहे. ते तिथं त्या ठिकाणी येतात, गावाची बैठक घेतात आणि त्यांना सांगतात की ज्या ठिकाणी हे मंदिर आहे ते मंदिर आपण आता दुसऱ्या ठिकाणी बांधू आणि या मंदिराच्या ठिकाणी आपण एक फॅक्टरी उभी करू. त्यावर गावकऱ्यांचे जे गावातले जे सरपंच आहेत किंवा हरिभक्त जे आहेत, त्यामुळे हरिभक्त जे आहे किंवा विठ्ठल भक्त जे आहे ते अविनाश नारकर यांनी ती भूमिका साकारलेली आहे. आणि त्याचा जो नातू आहे ती भूमिका साकारली आहे अनिकेत विश्वासराव याने. त्याचा देखील विठ्ठलावर पूर्ण विश्वास असतो. तर ह्या सगळ्यांचा याच्यावर जो आहे तो विश्वास असतो, पण त्या सगळ्यांचा विरोध असतो की रावराजांच्या या गोष्टीसाठी किंवा या त्यांचा निर्णय आहे त्या निर्णयासाठी. परत दुसरा पार्ट जो आहे, गावात 2 टुकार जे आहेत ते मुलं दाखवलेले असतात, एक म्हणजे सनी आणि एक म्हणजे बॉबी. तर या ठिकाणी ही भूमिका आहे ते किरण गायकवाड आणि प्रियदर्शन जाधव यांनी साकारलेली आहेत. ही 2 एक टुकार मुलं असतात, एक म्हणजे सरपंचाचा मुलगा असतो आणि एक असाच गावातील टुकार मुलगा असतो. हे दोघांची नेहमी भांडणं चालू असतात, नेहमी एकमेकांविषयी वाईट बोलणं असतं किंवा भांडणं चालू असतात. या दोघांचा देखील त्या ठिकाणी रावराजे अपमान करतात. अपमान झाल्यानंतर सर्व ते ठरवतात की आता ते जेव्हा रावराजे तिथं येतात एका रात्री, हे आता प्लॅनिंग इथं करायला आणि आता इथं बांधकाम चालू करायचं आहे आणि कुणी आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. त्या ठिकाणी त्यावेळेस सनी आणि बॉबी तिथे येतात आणि ते म्हणतात तुम्ही इथं कोणतीही फॅक्टरी उभारू शकत नाही. तर तेव्हा रावराजे म्हणतात मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो, जर तुम्ही ती मूर्ती परत आणली तर मी इथं कोणतंही मंदिर उभारणार नाही आणि सगळ्यांसमोर तुमची माफी मागेल. तिथून मग त्यांचा प्रवास सुरू होतो सनी आणि बॉबीचा ती मूर्ती शोधण्याचा. त्यात तिथं जना जो आहे, जी अनिकेत विश्वासराव यांनी भूमिका साकारलेली आहे, तो जना देखील या मूर्तीसाठी प्रयत्न करत असतो बरेच वर्ष. तर त्याला असं कळतं की ती मूर्ती गोव्यात आहे. मग तो बॉबी आणि सनीला सांगतो की ती मूर्ती गोव्यात आहे. मग ते 3 जण ती मूर्ती शोधण्यासाठी गोव्याला जातात. मग गोव्याला त्यांना अनेक लोक भेटतात. गोव्याला तिथं एक जो डॉन असतो, त्याचं नाव असतं डॅन. तो जो असतो त्या जुन्या वस्तू घेऊन त्या वस्तूंचा लिलाव करण्याचं काम करत असतो. तर त्याच्यापर्यंत ती वस्तू पोचणार असते आणि त्याच्या वस्तूचा किंवा त्या जी आहे त्याच्याकडपर्यंत ती मूर्ती पोचते विठ्ठलाची आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीचा तो मोठा लिलाव करणार असतो. आणि त्या लिलावातून जे आहे ते बॉबी, त्यानंतर सनी आणि जना हे यांना मिळून ती मूर्ती तिथून त्यांना घ्यायची असते. मग ती कशा पद्धतीने ती मूर्ती घेतात, ती मूर्ती ती घेऊ शकतात का, नाही घेऊ शकत, अशा पद्धतीची ही एकंदर स्टोरी आहे. खरं तर पूर्ण चित्रपट पाहत असताना कुठंही कोणत्याही सीनचा एकमेकांना ताळमेळ लागत नव्हता. म्हणजे खरं पाहायला गेलं तर एक थोडासा चांगला विषय होता की जो मिस्ट्रीच्या पद्धतीने क्रिएट करून किंवा त्या पद्धतीने दाखवून ऑडियन्सला ग्रॅब करता आला असतो. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच कोणता कलाकार तिथे काय येतो, कशासाठी येतो किंवा कोणतं पात्र तिथं का आहे याबद्दल कुठेही तुम्हाला क्लॅरिटी मिळत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये डॅन जो आहे तो विलन दाखवलेला आहे, पण तो तिथं का आहे त्याचं जो आहे ते एकदम वेगळ्या पद्धतीचं आहे. त्यानंतर एक सरदारजी दाखवलं आहे, ती भूमिका जी आहे ती निखिल चव्हाण यांनी साकारलेली आहे. जर तो सरदारजी आहे तो एकदम बॉडी बिल्डर दाखवला आहे आणि त्याचा आवाज जर तुम्हाला डब करायचा होता तर पण लोकांना कळतं ना की हा आवाज डब केलेला आहे किंवा हा आवाज त्याचा नाही आहे, ते तिथं चुकीच्या पद्धतीने तिथं फ्रेम केलेलं दिसतंय. किंवा काही ठिकाणी जे पूर्ण स्टोरीमध्ये जे आहे ते अचानक रसिका सुनील हिने साकारलेलं पात्र जे आहे ते मध्येच येतं किंवा पेंट्रो जो आहे तो मध्येच येतो, तो त्यांना अचानक मदत करायला लागतो. किंवा जो एंड सिक्वेन्स आहे त्या एंड सिक्वेन्समध्ये
जी फायटिंग आहे, डॅनच्या आजूबाजूला पूर्णपणे जे आहे ते बंदूकधारी लोक त्याची बॉडीगार्ड असतात, पण एकही गोळी चालवत नाही. त्यानंतर जना जो आहे तो एका विटेमध्ये तो डॅनला मारतो, किंवा ती फायटिंग पण दाखवली नाही. किंवा ज्या म्युझियममधून, ज्या ऑक्शनमधून त्यांना ती मूर्ती चोरायची असते, तर त्या ऑक्शनचे जे दरवाजे आहेत ते ऑटोमॅटिक त्यांना कळतात, ऑटोमॅटिक ते एकदम फास्टमध्ये तिथपर्यंत पोहोचतात. तर अशा पद्धतीने कुठंही, म्हणजे पूर्ण चित्रपट पाहत असताना तुम्हाला कुठंही याचा एका जो संदर्भ आहे तो दुसऱ्या सीनसोबत अजिबात लागणार नाही. कॉमेडीसुद्धा आपल्याला, कॉमेडी सीनसुद्धा आहे की अशा ठिकाणी कॉमेडी केलेली आहे, तिथं आपल्याला ही कॉमेडी पाहत असताना कुठंही हसू देखील येणार नाही आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण स्टोरी, एक चांगला सब्जेक्ट, तो सब्जेक्ट जर वेगळ्या पद्धतीने मांडला असता तर कदाचित अजून त्याच्यामध्ये ग्रीप झालेली असते. हे झालं पूर्ण स्टोरीबद्दल. अभिनयाच्या बाबतीत जर म्हणाल तर कोणाचाही अभिनय असा वाटत नाही आहे की तो लक्षात राहील. अनिकेत विश्वासराव याच्यामध्ये थोडीशी त्याची मेन भूमिका दाखवलेली आहे, पण कुठेतरी त्याचा जो अभिनय आहे हा कुठेतरी फेक अभिनय वाटतो, किंवा बळच केलेला अभिनय त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. प्रियदर्शन जाधव असेल किंवा किरण गायकवाड असेल, ही त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने त्यांनी अभिनय केलेला दिसतो. त्यानंतर अक्षय गुरव जी आहे तिचे काही सीन आहेत, पण ती या चित्रपटात का आहे, त्याची भूमिका का घेतली आहे हे काहीच कळत नाही आहे. त्यानंतर रसिका सुनील जी आहे तिने पण जेमतेम तिला जे काही पात्र दिले आहेत त्या पात्रानुसार तिने अभिनय केलेला आहे. त्यानंतर अविनाश नारकर यांनी याच्यामध्ये काम केलं आहे. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी काम केलेलं आहे. जेव्हा सयाजी शिंदेसारखा एखादा मोठा कलाकार तुम्ही घेतला असतो तर त्याची पूर्ण पोटेन्शियल वापरलं गेलं पाहिजे. ते कुठंतरी पूर्ण पोटेन्शियल याच्यामध्ये वापरलं गेलं नाही असं मला वाटतंय. त्यानंतर या चित्रपटाचं जे म्युझिक आहे, फक्त या चित्रपटाचं जे बॅकग्राऊंडला चालणारं म्युझिक, हे म्युझिक कुठंतरी आपल्याला चांगलं वाटतं. म्हणजे जे काही या चित्रपटाला मार्क मिळतील ते त्याच्या म्युझिकचे असतील. त्यानंतर मग ओव्हरऑल जर चित्रपटाचा विचार केला तर कुठंही चित्रपट तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत पूर्ण पैसा खर्च करून तुम्ही जावा असा हा चित्रपट आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे मी या चित्रपटाला देतो 5 पैकी 1.5 स्टार. खरं तर 1 स्टार हा पूर्णपणे त्या चित्रपटाच्या संगीताला आहे, आणि जो अर्धा स्टार आहे हे ओव्हरऑल चित्रपटाचा जो काही सब्जेक्ट आहे त्याला आहे. आणि बाकी सगळे जे गोष्ट आहे, जे मार्क जातात आहे, त्या चित्रपटाची कथा जी आहे, किंवा काही ठिकाणी बळच किंवा साऊथची थोडंसं, साऊथ म्हणा किंवा बॉलिवूड म्हणा, यांची ॲक्शन कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा एक ऑरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी टेक्निकल बाजू तुमची कमी पडते आहे, म्हणजे काही सीनमध्ये मागं जे रिफ्लेक्टर असतात किंवा लाईट्स असतात हे पूर्णपणे दिसतात. ते म्हणजे दिसते की हे पूर्णपणे ड्रॅमॅटिक आहे. म्हणजे तुम्हाला सिनेमॅटिक करायचं आहे तर तुमच्या त्या गोष्टी पण दिसल्या नाही पाहिजे असं कुठंतरी चित्रपट पाहताना आपल्याला वाटतं. त्यामुळे कुठंतरी एक उगाचच तो सीन क्रिएट केला आहे असं आपल्याला नेहमी चित्रपट बघत असताना जाणवत असतं. तर मी तर या चित्रपटाला दिला आहे 1.5 स्टार. हे झालं माझं मत. पण तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का, आणि पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा.